हॅलो फ्रेंड्स, आज जी PDCC बँक परीक्षा चालू झाल्या आहेत, पहिल्या 2 शिफ्टचे ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या शिफ्टला जे प्रश्न विचारले आहेत ते आपण बघणार आहोत। पहिल्या 2 शिफ्टचं जर ॲनालिसिस केलं तर लक्षात घ्या सेम पॅटर्न या ठिकाणी फॉलो केला आहे, परंतु यामध्ये आता जो समाजसुधारक टॉपिक आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर पुणे जिल्हा विशेष यावर देखील प्रश्न ॲडिशनल या ठिकाणी विचारण्यात आले होते। तर लक्षात घ्या पुणे जिल्हा विशेष ही जी PDF आहे ती ऑलरेडी ज्यांनी 259चा कोर्स घेतला आहे 249चा त्यात अपलोड केली आणि हे आज दिवसभरात जेवढे प्रश्न विचारले त्याच्या ज्या PDF आहेत ज्या तुम्ही बघतायत त्या ऑलरेडी मी कोर्समध्ये अपलोड केल्या आहेत। त्यामुळे आपण WhatsAppला मला PDF शेअर करा हे म्हणण्यापेक्षा 249चा जो कोर्स आहे त्यामध्ये ऑलरेडी अपलोड केली त्या ठिकाणाहून आपण बघू शकता। आणि त्या कोर्समध्ये मी समाजसुधारकच्या 10 ऑनलाईन टेस्ट देखील ॲड केल्या आहेत जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल। याआधी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या गोष्टी आपल्याला कळतील ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या देखील आपण कोर्समध्ये ॲड करत चाललो आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे? विमा, परदेशी बँक, जिल्हा न्याय बँकिंग विकास की चेक प्रक्रिया? तर लक्षात घ्या आता ही लीड बँक जी आहे ही संकल्पना जिल्हा न्याय बँकिंग विकास याच्या संदर्भात आहे। आणि मी परत एकदा सांगतो जेवढे शॉर्ट फॉर्म आहेत बँकिंग रिलेटेड हे आपल्याला माहीत पाहिजे ते प्रश्न विचारले जात आहेत। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 2, ATMमध्ये पिनचा अर्थ काय? याच्या आधी काय विचारण्यात आलं होतं तुम्हाला माहिती आहे, दोन्ही व्हिडिओ बघून घ्या। आणि आपलं जे मटेरियल आहेत बँकिंग व्यवहार यामध्ये आपण बँकिंग अवेअरनेस यामध्ये आपण हे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत। ATMमध्ये पिनचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक B पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आणि ATMचा काय होतो खाली कमेंट करा। पुढील प्रश्न बघत, कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही? बचत खाते, मुदत ठेव खाते, चालू खाते की आवर्ती ठेव? तर लक्षात घ्या जे चालू खाते असते त्यामध्ये व्याज मिळत नाही, परंतु तुम्ही किती वेळेस डिपॉझिट करू शकता आणि किती वेळेस त्यातून काढू शकता। यानंतर पुढे भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक कोणती होती? तर लक्षात घ्या या ठिकाणी एअरटेल पेमेंट बँक जी आहे ती सर्वप्रथम बँक आहे। या पेमेंट बँक म्हणजे काय तर यांचे फिजिकली शाखा कुठंच नसतात, परंतु ऑनलाईन ही अशी एक ऑर्गनायझेशन असते की ज्या ठिकाणी तुम्ही बँकिंग खातं खोलू शकता, परंतु त्यामध्ये लिमिटेशन असतं की तुम्हाला FD करता येत नाही आणि मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन तुम्ही 5 ते 10 लाखापर्यंत तुम्ही करू शकता। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट की आपलं जे डेली करंट अफेअर चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यावर जो व्हिडिओ अपलोड केला आहे करंट अफेअरचा तो तुम्ही आवर्जून बघा। त्यातील देखील एक प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आला होता। पुढे जाऊयात। बँकेचे NPA म्हणजे काय? NPA म्हणजे काय तर नॉन परफॉर्मिंग असेट। एखाद्याने लोन काढले पण तो रिपेमेंट करत नसेल तर बँक त्याला NPA घोषित करते। पुढील प्रश्न बघूयात। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ही जी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आहे ती ऑप्शन क्रमांक A जल जीवन मिशन या नावाने ओळखली जाते। विद्यार्थ्यांनी जसे प्रश्न आपल्याला पाठवले आहेत त्यावर आधारित आपण हे MCQ फ्रेम केले आहेत। पुढील प्रश्न, भारतातील पहिली कृषी विद्यापीठ कुठे स्थापन झाला? तर हा कुठे स्थापन झाला तर पंतनगर या ठिकाणी स्थापन झालेला आहे। पुढील प्रश्न बघूयात। आणि आता कृषी तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे ते कुठे कुठे आहेत हे तुम्ही लगेचच सर्च करा, ते लिहून घ्या, पुढच्या शिफ्टमध्ये त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढील प्रश्न, भारतातील कृषी क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे? तर भारतात लक्षात घ्या सुमारे 55% इतकी लोकसंख्या कार्यरत आहे। यानंतर पुढील प्रश्न, सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांना कोणत्या मुदतीचे कर्ज पुरवठा उपलब्ध करून देतात? सहकार टॉपिकमधील हा प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो। पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ते गोंदिया आणि प्रत्येक काय म्हणता की शिफ्टमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यावर देखील चांगल्या पद्धतीने फोकस केलेला आहे। अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। लक्षात घ्या तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता आपण 2000 जे टेक्निकल मटेरियल डिझाईन केलं आहेत व्हेरी इम्पॉर्टंट। आता ते जे मटेरियल आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं पुणे जिल्हा विशेष प्रश्न आणि समाजसुधारक याच्या ऑनलाईन टेस्ट ॲड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता। आधी 61 ऑनलाईन टेस्ट होत्या, आता 70 ऑनलाईन टेस्ट झाल्या आहेत। प्राईज आहे 249 फक्त। परचेस करण्याकरता ज्ञानवंदना एज्युकेटर ॲप डाउनलोड करावं लागेल, त्यामध्ये हा कोर्स आहे। किंवा जर तुम्हाला डायरेक्ट लिंक हवी असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता। लक्षात घ्या जर तुम्हाला ॲप डाउनलोड करताना काही अडचण येत असेल, पेमेंट करताना काही अडचण येत असेल तर तुम्हाला सर्वांची PDF फाईल म्हणजे गुगल ड्राईव्ह ॲक्सेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल। याकरता तुम्ही 93 56 25 60 34 यावर मेसेज करायचा आहे। यामध्ये काय काय भेटणार आहेत? PDF फाईल, ऑनलाईन टेस्ट आणि स्पेशल इम्पॉर्टंट PDF ज्या
ई-बुक आहेत PDF, त्यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिला आहे ते सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर केले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यानंतर ऑनलाईन टेस्टमध्ये काय काय भेटत आहेत तर कॉम्प्युटरच्या 12 टेस्ट आहेत, अर्थव्यवस्थेच्या 10, करंट अफेअरच्या 25 टेस्ट आहेत, बँकिंग गव्हर्नन्सच्या 9, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था 5, सब्जेक्टिव्ह ग्रामरच्या 31 टेस्ट आणि समाजसुधारकाच्या टेस्ट यामध्ये ॲड आपण केल्या आहेत. सोबत जे इम्पॉर्टंट स्पेशल PDF आहेत जसे की पुस्तक आणि लेखक, त्यावर प्रश्न विचारला जातो आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, पुस्तक लेखक म्हणे त्यांचे अर्थ, म्हणजे जे परीक्षेत विचारले जातात ना त्या देखील PDF या ठिकाणी आपण ॲड केलेलं आहेत. तर लगेचच तुम्ही परचेस करायचं आहे. तसेच जर आपल्याला 499चं पॅकेज पाहिजे असेल ते देखील घेऊ शकता. 19,000 प्रश्न आहेत, 250+ ऑनलाईन टेस्ट आहेत. हा देखील पॅकेज घेऊ शकता. याचा फायदा हा आहे की बाकी एक्झामला देखील तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता. यामध्ये 250+ ऑनलाईन टेस्ट आहेत आणि PDCC 100 हा जर कोड यूज केला तर 399 रुपयामध्ये मटेरियल भेटून जाईल. तुम्ही आता डिसाईड करा 250चं मटेरियल घ्यायचं की 399चं मटेरियल घ्यायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर तो आहे मुंबई शहर. आणि आधीच्या शिफ्टमध्ये काय विचारण्यात आलं होतं की नव्याने तयार झालेला जिल्हा किंवा 36व्या क्रमांकाचा जिल्हा कोणता, हा प्रश्न त्या ठिकाणी कव्हर केला होता. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. पहिल्या 2 शिफ्टमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणता रेल्वे स्टेशन 2025मध्ये पहिल्या 100% सौर ऊर्जा चालित स्टेशनमध्ये सामील झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, विशाखापट्टणम. आणि मी तुम्हाला काय म्हटलो, ज्या करंट अफेअरच्या ज्या आपण ऑनलाईन टेस्ट दिले आहे तुम्हाला 25, त्यातीलच हा प्रश्न आहे. त्या देखील तुम्ही सॉल्व करून घ्यायचे आहे. ज्या टेस्ट दिल्या आहेत त्या मल्टिपल अटेम्प्ट आहे, म्हणजे किती वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन आणि तुमचा रँक त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे त्या ऑनलाईन टेस्ट तुम्हाला जसा वेळ भेटेल तशा त्या तुम्ही अटेम्प्ट करा. पुढील प्रश्न, आणि ऑनलाईन टेस्टचं कसं असतं, भले तुम्ही अटेम्प्ट केले आणि तो प्रश्न चुकला आणि नंतर जेव्हा तुम्ही सोल्युशन बघता तर तो प्रश्न तुम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत 71 त्या तर तुम्ही नक्कीच सॉल्व करायचे आहेत. पुढील प्रश्न, संगणकासाठी IC चिप या सामान्यतः कशाच्या बनवल्या जातात? तर ICचा फुल फॉर्म कमेंट करू शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, सिलिकॉन. पुढील प्रश्न, संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान कोणाचे आहेत? तर हे जे योगदान आहे ते वॉन न्यूमन ऑप्शन D यांचं योगदान आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती ऑप्टिकल मेमरी आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक C, CD-ROM ही ऑप्टिकल मेमरी आहे. यानंतर पुढील प्रश्न, उद्धव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लक्षात घ्या परीक्षेत समानार्थी शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार हे रिपीट होत आहेत. त्यामुळे ज्या स्पेशल इम्पॉर्टंट PDF तयार केल्या आहेत त्यामध्ये आपण हे प्रश्न ॲड केलेले आहेत. तर उद्धव या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत ऑप्शन B, भरती. पुढील प्रश्न, चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर तो आहे ऑप्शन D, वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर ते स्वप्न पूर्ण झालं आहे महर्षी कर्वे. समाजसुधारक टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत, म्हणूनच मी समाजसुधारकाच्या ऑनलाईन टेस्ट ॲड केल्या आहेत, त्या तुम्ही सॉल्व करून घ्यायचे आहेत. पुढील प्रश्न, शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढील प्रश्न, जसा पक्ष्यांचा थवा तसा गुलाबांचा काय? तर तो असतो ऑप्शन क, ताटवा. त्यानंतर काही विद्यार्थी म्हणत होते की मोराच्या ध्वनीवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. हे जेवढे प्रश्न बघतोय ते आपले मराठी ग्रामरचे ज्या टेस्ट आहेत त्यातीलच आहे. मोराच्या ध्वनीला काय म्हणतात? केकाराव. ऑप्शन D योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. कारण की लक्षात घ्या, आम्ही तुमच्यासाठी प्रश्न तयार करत असतो, प्रेझेंट करत असतो, त्याला मेहनत लागते. जेव्हा तुम्ही लाईक करतात तर आमच्या मेहनतीला ते सार्थकी लागतं. त्यामुळे एक लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण की लक्षात घ्या, व्हिडिओला 4-5 हजार व्ह्यूज जात आहेत पण 400 ते 500 विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले चॅनलला. तर तुम्ही सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करायचे. आणि जे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे करंट अफेअर्स, डेली करंट अफेअर, त्याला देखील सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स अपलोड करत असतो. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तिचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. RBIचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि याचं देखील मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुख्यालय मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, प्रामुख्याने डॅश या बँका व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवतात. तर कोणत्या बँका? ऑप्शन क, विनिमय बँक हे भांडवल पुरवत असते. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात ऊसाचे पीक जास्त होते. तर कोणता तालुका आहे तो?
तर आहेत ऑप्शन 4 यापैकी सर्व. बारामती व इंदापूर, आंबेगाव आणि हवेली सर्व तालुक्यात ऊसाचे पीक जास्त होते. पुणे जिल्ह्यावर प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे 100 प्रश्नांची PDF पुणे जिल्ह्यावर आपण 249च्या मटेरियलमध्ये ॲड करून दिली, ती बघून घ्यायची. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक कोणत्या तालुक्यात जास्त होते? तर लक्षात घ्या, इंदापूर व दौंड, शिरूर व बारामती व पुरंदर या सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी होते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर बाकी असेल तर हे जे 249चं मटेरियल आहे ते तुम्ही आजच परचेस करायचे. लक्षात घ्या, व्हॅलिडिटी याची 1 वर्षापर्यंत असणार आहे. ऑनलाईन टेस्ट 71 आहेत. लक्षात घ्या, तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करत आहात तेव्हा तुम्ही या PDF वाचू शकतात. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये वाटतं आहे की मी कमी आहे, बँकिंग टॉपिकमध्ये कमी आहे किंवा सहकारमध्ये कमी आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेत कमी आहे, समनार्थ याच्यात कमी आहे की पुस्तक आणि लेखक, तुम्ही ज्याच्यात कमी आहात ना त्या PDF ओपन करा, त्या ऑनलाईन टेस्ट द्या. असं कुठंच नाही लिहिलं की तुम्ही सगळंच वाचलं पाहिजे. आता ज्याचा काहीच अभ्यास नाही झाला ते इम्पॉर्टंट 2000+ MCQ कन्सिडर करून वाचू शकतात. परंतु तुम्ही हे मटेरियल घेऊन तुम्हाला कशात कमी आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता करंट अफेअरच्या 25 ऑनलाईन टेस्ट आहे. जर तुम्हाला करंट अफेअर जमत नसेल तर तुम्ही करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट द्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला वाटतं की बँकिंग आणि अवेअरनेस माझा टॉपिक कमी, तर बँकिंग अवेअरनेसच्या टेस्ट देऊन टाका. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या 5 टेस्ट आहे त्या देऊन टाका. करंट अफेअर ऑलरेडी म्हटलो आहे. कॉम्प्युटरच्या टेस्ट आहेत, त्यानंतर आता समाजसुधारकाच्या टेस्ट आहेत, त्या तुम्ही देऊ शकता ना. PDF भले तुमचा अभ्यास झाला आहे तर स्वतः किती अभ्यास झाला हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्ञानवंदन एज्युकेटर, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. सुरुवातीलाच कोर्समध्ये गेले तर सुरुवातीलाच तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक हा बॅनर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल आणि परचेस करून टाका. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. 250 रुपयाकडे बघू नका. तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे, एक कॅब बुक केली तर 500 रुपये त्या ठिकाणी देतात. आम्ही मेहनत घेतलेली मटेरियल तयार केलं आहे, ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, याची पोचपावती म्हणून 250 रुपये घेतो आहे. त्यामुळे क्वालिटीज कंटेंट आहे. जेव्हा तुमची पोस्ट निघेल तर हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नक्की याचा फायदा होईल. तर कोर्स परचेस करा. जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येत नाही, पेमेंट होत नाही, तर तुमच्यासाठी PDF गुगल ड्राईव्ह ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी आपण देत आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. करंट अफेअर, डेली करंट अफेअर हे दुसरं यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर आपण ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला कळत आहेत त्या ठिकाणी आपण ॲड करत आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.